आता आज आहे आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण गोवा मतलब गोव्याची बीच तुमच्यासमोर एक्सप्लोर केलेले आहेत। आता आपण जाणार आहोत ओल्ड गोवा, पणजी वगैरे हे सर्व तुमच्यासोबत जे काही आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा। चला आता आपण जर्नीला स्टार्ट करूया। आज आपण आलेलो आहोत मिरामार बीचवर आणि हा खूप असा शांत असा बीच आहे, तुम्ही बघू शकता। हा बघा, गर्दी खूप कमी आहे, दुपारचं टायमिंग आहे म्हणून। आणि समुद्र मस्त एकदम खवळलेला आहे, मस्त असं दिसतं, लाटा जोरदार येत आहे। आणि तिथे आहे पर्वला पुन्हा आज पाण्यात जायचंय। तर बघा पर्व चाललेला आहे आता पाण्यामध्ये। थोडंसं आपण हा बीच एन्जॉय करू आणि नंतर पुढे जाऊया। कॅसिनो शिप्स आहेत बघा, तुम्ही बघू शकता। पुढेही आहेत। आता सकाळ आहे त्यामुळे आपल्याला जायचं आहे ओल्ड गोव्याला, त्यामुळे आपण काही कॅसिनोला जाऊ शकत नाही कारण फुल फॅमिली जायला घरासारखं केलंय ना या बोटी। हॉटेल असतील ही काय सध्या शिप मध्ये आपण आलेलो आहोत गोव्यामध्ये, ओल्ड गोव्यामध्ये ओल्ड चर्च बघायला। हे आहे पाठीमागे चर्च आपलं, तुम्ही बघू शकता। जिथे ती फादरची बॉडी ठेवलेली आहे ते हे चर्च आहे। आणि इथे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला बाहेरचा असा व्ह्यू दाखवते फक्त। बघा, तुम्ही बघू शकता। आणि गर्दी खूप आहे आणि ऊनही तितकंच आहे। बाहेरून आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे शूट आपण करू शकत नाही। आता आपलं चर्च वगैरे बघून झालेलं आहे सर्व आणि आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला। त्याच्यामध्ये आपण लंच वगैरे करूया, ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करते। हे बघा, तुम्हाला मागून दिसत असेल मागचा व्ह्यू चर्चचा, खूप मस्त असं आहे। बॉडी वगैरे सर्व ठेवले फादरची, ती मस्त छान आहे। असा हा व्ह्यू आहे। इथे आहे पर्व, इथे सब फोटोशूट वगैरे चालू आहे। पर्व बारवी मम्मी पप्पा पर्व आहे, पर्वाला पाहिजे आईस्क्रीम। आणि इथे संदीप चुरी ड्रायव्हिंग करून दमले। टू मच आमची हेल्प होते तुम्हाला थोडी मध्ये। तर आता आपण आलेलो आहोत मंगेशी देवस्थान जे आहे गोव्याला, तिकडे आलेलो आहोत। आणि हे बघा, तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागेच हे मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि इकडचा आजूबाजूचा परिसरही तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं आहे हे बघा। आणि ऊन खूप आहे। आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे, आजूबाजू बाकीचं दाखवते। आणि इथे येताना तुम्हाला कपड्यांचे खूप काही रूल्स आहेत। तुम्ही हाफ पॅन्ट म्हणजे मुलांना, स्पेशली मुलांना हाफ पॅन्ट म्हणजे बरमोडा वगैरे अलाउड नाही आहे। आणि त्याचप्रमाणे मुलींनाही शॉर्ट ड्रेस अलाउड नाही आहे। तसं तुम्ही जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कपडे घालू शकता। स्लीवलेस वगैरे अलाउड आहेत, पण स्ट्रिप्सवाले जे स्लीव्स असतात ते लेडीजसाठी अलाउड नाही आहेत, ते तुम्ही कवर करून येऊ शकता तुम्हाला जर स्कार्फ किंवा काय पाहिजे असेल तर। आणि मुलांना इथे ह्या खाली अशी ती लुंगी टाईप ती लोक देतात, मग ती बांधून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो। मला इथे शॉर्ट ड्रेस अलाउड नाही आहेत। मग तुम्ही इथे येताना जर तुम्ही, कारण गोव्याला स्पेशली सर्व शॉर्ट ड्रेसेस किंवा बरमोडा मुलं वगैरे घालून येतात, म्हणून इथे असं आहे, असे रूल्स काही आहेत। तिथे आता ऊन खूप आहे म्हणून इथे सावली थोडी पकडली आणि तिथे बोलते। तुम्हाला आता व्ह्यू दाखवते मंदिराचा। हे बघा, किती सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। मंगेश्वर देवस्थान हे शंकर भगवानचं मंदिर आहे। आणि हा दीपस्तंभ किती मोठा आहे तुम्ही बघा, खूप मोठा असा दीपस्तंभ आहे। मस्त असा परिसर आहे मंदिराचा। आणि तिथे हे जिथे माणसं उभी आहेत तुम्ही बघू शकता, तिथे चप्पल स्टँड आहे। तिथे पहिले पाय धुवायला लागतात आपले, त्याच्यानंतर सिक्युरिटी आपले ड्रेस कोड चेक करतात आणि नंतरच आपल्याला अलाउ केलं जातं। तसं काय काही ठिकाणी असा मंडप टाकलेला आहे, पण जेव्हा मंदिरातून बाहेर येतो तिथे आपल्याला खूप उन्हातून यावं लागतं। कार्पेट नाही आहे त्यामुळे पाय खूप भासतात, कारण ऊन खूप आहे। बसलेले आहेत
इथे पर्व आणि आजोबा आहे बघा. पर्व आणि त्याच्या आजोबा, त्यांच्या दोघांची जोडी हे इथे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता बाकीचे सर्व इथे बसले. हे बघा, हा जो माणूस चाललेला आहे ह्याप्रमाणे असं तुम्हाला लुंगी म्हणजे ती दिली जाते, ती तुम्ही बांधून मग जाऊ शकतात. बरमोडा अलाउड नाही आहे. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे तिकडून बघा असं. आणि बाकीचं ते मंदिराच्या बाहेर पडलं की हा असा इथे मार्केट आहे छोटासा. ते सर्व चॉकलेट्स वगैरे, बाकी बॅग, ड्रेस वगैरे सर्व इथे आहे. तुम्ही बघू शकता कपडे जास्त आहे, कपड्यांचं जास्त मार्केट आहे. छोटंसं असं स्ट्रीट मार्केट आपण ह्याला बोलू शकतो ते आहे. माझं काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथे. ए बाबू इथे पर्व, पर्व इथे होतं असं इथे मार्केट आहे. हा दोन्ही साईडला आहे. नारळ पाणी वगैरेही तुम्हाला मिळू शकतं इथे. प्यायला ज्यूसचे शॉप्स आहेत. मार्केट ब्रिज आहे, ज्याप्रमाणे बँड्रा सिलिंग आहे त्याप्रमाणे हा असा ब्रिज बनवलेला आहे इथे गोव्याला आणि खूप मोठा आहे. हो, पर्व बघा सांगतो नवीन ब्रिज इथे मोठा अजून ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे. हे म्हापशाला जायला आपण आता चाललेलो आहोत, त्यासाठी हा लागतो ओल्ड गोव्यावरनं. म्हणजे जिथून आपण मंगेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं तिथून येताना हा ब्रिज लागतोय आपल्याला. तर आता आपण आलेलो आहोत म्हापसे मार्केटमध्ये. इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता कॅशोनटचं मार्केट आहे पूर्ण. कॅशोनट वाईन्स वगैरे इथे मिळू शकतात. तर आम्ही सर्व पंच वगैरे बघून आलो, त्याच्यानंतर रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि आता मार्केटमध्ये शॉपिंगसाठी आलेलो आहे. तर इथे हे सर्व ड्रायफ्रूट, जसं आपल्याकडे क्रॉफर्डचं ड्रायफ्रूटचं मार्केट आहे त्याप्रमाणेच इथे आहे. इथे हे सर्व ड्रायफ्रूटची दुकानं आहेत. पुन्हा वाईन शॉप, म्हणजे वाईन वगैरे इकडे गोव्याची जी फेमस वाईन आहे त्या सर्व इथे अवेलेबल आहे. बघू शकता. आता आपण थोडीशी शॉपिंग करूया, चला. इथे तुम्ही बघू शकता कॅशोनटची वेगवेगळी दुकानं आहेत आणि खूप मोठे मार्केट आहे. सर्व इथे अवेलेबल आहे. कपडे वगैरे, चप्पल सर्व हे अवेलेबल आहे. खूप मोठं असं मार्केट आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, हे महारुद्रनाथ संस्थान आहे. मस्त असं मंदिर आहे. वरपासून तुम्ही बघू शकता. हे बघा किती मस्त असं लाइटिंग आणि डेकोरेटिव्ह असं मंदिर बनवलेलं आहे. खूपच छान असं मंदिर आहे. तर आता आम्ही म्हापसे मार्केट वगैरे फिरून आलो, थोडीशी शॉपिंग वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही आलेलो रूमवर आलेले आहेत. तुम्हाला थोडीशी मी रूम टूर देते, आमची रूम कशी आहे ते नक्कीच बघा. चला तुम्हाला दाखवते रूम टूर. आता मी तुम्हाला दाखवते रूम. ही आहे एंट्री. एंट्री केल्या केल्या इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे आपल्याला शू रॅक वगैरे दिलेलं आहे आणि प्लस टेबल. तुमचं काही एक्स्ट्राचं जे सामान असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता, ते एक्स्ट्रा शूज वगैरे. त्याच्यानंतर इथे दिलेला आहे कबड दिलेला आहे. हा बघा तुम्ही बघू शकता. हा असा कबड आहे, मोठा असा कबड आहे. ते एक बॅग आम्ही ठेवलेली आणि थोडंसं सामान जे आहे आणि तुमचं जी काही इम्पॉर्टंट कॅश किंवा काही इम्पॉर्टंट सामान वगैरे असेल ते इथे लॉकर दिलेलं आहे कबडमध्ये. तिथे तुम्ही ते लॉक टाकून करू शकता. असा मस्त असा कबड आहे. त्याच्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर इथे एक वॉशरूम आहे. ते वॉशरूम आहे. त्याच्यानंतर इथे बेड आहे, टीव्ही आहे, एक टेबल दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही पाण्याचे ग्लासेस किंवा एक सोफी त्यांनी दिलेले आहे छोटेसे. त्याच्यानंतर इथे तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर इथे बघायला मी इथे एक छोटासा टेबल तुम्हाला दिसत असेल, तर तिथे हा इथे फ्रीज दिलेला आहे. हा बघा, त्यात सध्या एक बॉटलच आहे, बाकी काय मी ठेवले नाही. तुम्हाला तुमचं जे काय कोल्ड्रिंक्स किंवा काय वाईन वगैरे आणलेली असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर पूर्ण ही विंडो आहे, कर्टन्स जे लावलेले
त्याच्यानंतर इथे एक ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. हा बघा मिरर आहे, त्याच्यावर हा टेबल आहे. सध्या ते आमच्यावर सामान ठेवलेलं आहे. एक चेअर दिलेली आहे. आम्ही अम्ब्रेला सुद्धा कॅरी केलेली आहे. आणि हे मागच्या मार्केटमधून जे सामान आणलेलं आहे कॅशनट्स वगैरे ते इथे ठेवलेले आहे. प्लस तुम्हाला इथे एक थोडी एक्स्ट्रा जागा आहे या 2 टेबलमध्ये. इथे आम्ही एक ट्रॉली बॅग ठेवलेली आहे. हा एक अजून एक टिपॉय दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही तुमचं सामान मोबाईल वगैरे ठेवू शकता. हे बघा असं खाली एक ड्रॉवर आहे. आणि हा एक बेड आहे. आणि त्याच्यानंतर एक आम्ही एक्स्ट्रा मॅट्रिक्स मागवलेली आहे, जेणेकरून भारवीला इथे झोपायला होईल, कारण 4 जण बेडवर झोपू शकत नाही म्हणून. आणि अशी ही तुम्ही रूम टूर आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त अशी रूम आहे. खूप मस्त अशी रूम आहे. आणि सेम अशीच एक रूम मम्मी पप्पानी ताईंसाठी घेतलेली आहे. अशा 2 रूम आम्ही इथे घेतलेल्या आहेत मापसामध्ये. ही अशी आमच्या छोट्याशा रूमची टूर तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. आता आमचं जेवण वगैरे आम्ही करून आलेले आहेत. जेवण वगैरे झालेलं आहे. फिश खाल्लेले आहेत आज. काल मंगळवार होता, आज बुधवार, म्हणून आज फिश खाल्लेले आहेत गोव्याचे स्पेशल असे. आणि उद्या गुरुवार. तर असं आज ओल्ड गोवा ते म्हापसा असं तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तशीच रूम टूरही तुम्हाला दिलेली आहे. आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ उद्याचाही इंटरेस्टिंग येईल, तोही बघायला विसरू नका. बाय, गुड नाईट. परवा से बाय बाय सांग. गुड बाय गुड नाईट. चला आता असा नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटायला येईल. बाय.